असं म्हणतात, माणसाने जर मोह आवरला ना तर तो आयुष्यात खूप काही करू शकतो. पण मग काय असेल हा मोह? मोह म्हणजे आसक्ती, मोह म्हणजे आकर्षण, मोह म्हणजे भुरळ, मोह म्हणजे सवय आणि आणि हा मोह म्हणजेच भ्रम. हो, एखाद्या गोष्टीचं आकर्षण माणसाला भुरळ घालतं आणि एखाद्या गोष्टीची आसक्ती माणसाला सवय लावून जाते. मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती. माणूस मोहात असला की भ्रमात असतो आणि आणि भ्रमात असला की तो अज्ञानी होतो. कारण कारण त्याची चूक आणि बरोबर हे हे समजण्याची शक्तीच नष्ट होऊन जाते. त्याला विसर पडत, त्याला कळत नाही चूक काय आणि बरोबर काय. मोह हे मृगजळासारखं असतं. आपण बोलतो ना, मोह म्हणजे माया, मृगजळ. आणि एकदा का माणूस मृगजळात अडकला ना की वास्तविकता माहीत असून सुद्धा ते वळत नाही. मृगजळ हळूहळू तुम्हाला त्याच्या जवळ घेऊन जातं, त्या आकर्षणाकडे घेऊन जातं, त्या गोष्टीत गुंतवतं आणि मोह तुम्हाला हळूहळू संपवतं. म्हणूनच तर मी सुरुवातीला म्हणालो की माणसाला जर मोह आवरता आला ना तर तो आयुष्यात खूप काही करू शकतो. कारण तेव्हा तो स्थिर असतो आणि बोलतो ना, गतिशील होतो, स्थिर होतो आणि स्वतःला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून म्हणतो, माणसाला मोह आवरता आला तर तो आयुष्यात खूप काही करू शकतो.